हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे बी फार्मसी कोर्सचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं. तर बी फार्मसीमध्ये खूप जण येतात, त्यांना माहीत नसतं की मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं, कसे मार्क मिळतात. त्यामुळे इंटरनल मार्क कमी येऊन त्यांना बॅक लागतात सब्जेक्ट्स. त्यामुळे आपण एकदा बघणार आहोत की मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं. तर लक्ष द्या, एक सेमिस्टर असतात. 8 सेमिस्टरचा कोर्स हा बी फार्मसी कोर्स आहे आणि त्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरला आपल्याला काही थिअरी सब्जेक्ट, काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात. तर थिअरी सब्जेक्टमध्ये आपण बघू मार्क कसे डिस्ट्रीब्यूट करतात. तर सेशनल असतात, 2 आपल्या एक्झाम असतात सेशनलचे. त्याचे ॲव्हरेज जे असतं ते 15 पैकी ॲव्हरेज असतं आणि 10 पैकी जे आहे कंटिन्युअस असेसमेंटचे मार्क्स. तर एंड सेमिस्टरची एक्झाम असते आपली लास्टची 75 मार्क्सची असते. टोटल कोर्स आहे आपला 100 मार्क्सचा. तर सेशनलचा ॲव्हरेज 15 पैकी कसं कॅल्क्युलेट होतं हे बघा. फर्स्ट सेशनल 30 मार्क्सची असते, सेकंड सेशनल 30 मार्क्सची असते. आणि 2 सेशनलचे 30 आणि 30 मिळून 60 होतात आणि 60चं ॲव्हरेज जे ते 15 पैकी काढले जातात. 60 पैकी किती मार्क पडले त्याच्यानुसार 15 पैकी किती असं काढलं जातं. त्यानंतर कंटिन्युअस असेसमेंटचे जे मार्क आहेत ते अटेंडन्सवरून कॅल्क्युलेट करत होतात. अटेंडन्स जे 4 मार्क आहेत ते 70%, 80%, 90% असे अटेंडन्सवर 1, 2, 3, 4 असे मार्क मिळतात. बेस्ट ऑफ 3 म्हणजे बेस्ट ऑफ 3 मध्ये ट्युटोरियल तुमचे टीचर जे सांगितले ते असाइनमेंट वगैरे करावं लागतात. त्यामध्ये बेस्ट ऑफ 3चे मार्क्स असतात. 3 स्टुडंट टीचर इंटरॅक्शनचे 3 मार्क असतात. म्हणजे तुम्ही स्टुडंट म्हणून कसे वागतात कॉलेजमध्ये कसे आणि टोटल हे मार्क असतात 10. याची टोटल जी आहे ती 10 होते. तर ते 10 म्हणजे 50 असे 25 मार्क्स होतात. हे 25 मार्क्स आपले इंटरनल मार्क कन्सिडर केले जातात आणि 75 मार्क्सची आपली सेमिस्टर एक्झाम असते, एंड सेमिस्टर. ती टोटल 100 मार्क्स आपल्याला मिळेल. तर त्यानंतर बघू प्रॅक्टिकलचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं. प्रॅक्टिकलमध्ये असतं 2 सेशनल, 40 मार्क्सचे सेशनल असतात आपल्या. ते 40 मार्क्स जे आहे ते दोन्हीपैकी किती पडले त्यानुसार 40 मार्क्सचं ॲव्हरेज निघतं. ते 40चं ॲव्हरेज जे आहे ते कम्प्युटेशन 10मध्ये होतं. म्हणजे 40 पैकी किती मार्क पडले म्हणून 10 पैकी किती. त्यानंतर अटेंडन्सचे 2 मार्क असतात. रेग्युलर प्रॅक्टिकल तुम्ही अटेंड केले का त्याचे. त्यानंतर रेकॉर्ड बुक जे असते ते आपल्याला रेकॉर्ड बुक एक तयार करावं लागते. ते प्रॅक्टिकल लिहावे लागतात. डेली प्रॅक्टिकलला 10 मार्क असतात. म्हणजे ॲव्हरेज काढलं जातं 10 पैकी आणि 10चं ॲव्हरेज जे आहे 3 पैकी कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे तुम्हाला 10 पैकी एवढं ॲव्हरेज आलं तर मग 3 पैकी किती ॲव्हरेज येतं. तर हे टोटल मार्क जे असतात ते म्हणजे कम्प्युटेशन जे आहे सेशनलचं कम्प्युटेशन 10 पैकी, अटेंडन्स 2 मार्क आणि ॲव्हरेज 3 मार्क. हे टोटल 15 पैकी ॲव्हरेज बनतं. आणि एंड सेमिस्टर एक्झाम जी असते ती प्रॅक्टिकलची आपण 35 मार्काची असते. टोटल जे आहे ते 15 इंटरनल आणि 35 एंड सेमिस्टर म्हणून आपले 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल होतं. तर हे इंटरनल मार्क आणि एक्स्टर्नल मार्क जर चांगले असतील तर सोपं जातं आपल्याला पेपर लिहायला पण. आणि यानंतर आपण पुढे डिस्कस करूया की पेपरमध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असतं, क्वेश्चन वगैरे कसे येतात. तर या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.